नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मित्र मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये जबरदस्त ट्विस्ट आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण की ईश्वरी आणि अर्णव हे दोघंजणही आता पूजेनंतर मठातून निघालेले आहेत फायनल राऊंडसाठी. त्याच वेळेला इथे आता राकेशने एक मोठा बॉम्ब फोडलेला आहे. ते म्हणजेच आता राकेश हा मुद्दामच पोलिसांच्या तावडीतून सुटून पळण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि त्याच वेळेला जेव्हा आता राकेश हा पोलिसांच्या तावडीतून पळून त्या स्पर्धेच्या ठिकाणी येऊन ईश्वरी आणि अर्णव यांना मारण्याचा प्रयत्न करणार आहे, त्याच वेळेला अगदी बरोबर येऊन पोलीस हे ईश्वरी आणि अर्णव यांचा जीव कसा काय वाचवणार आहे. ईश्वरी अर्णव यांच्यावर असलेलं हे मोठं संकट हे दत्तगुरूंच्या कृपेने कसं लांब फेकलं जाणार आहे, सगळं आपण आजच्या या भागामध्ये पाहूया. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आतापर्यंत आपण मालिकेमध्ये पाहिलं होतं की ईश्वरी अर्णव हे दोघंजणही फायनल स्पर्धेसाठी निघाले आहेत. त्यांच्याचबरोबर आकाश आणि नम्रता हे दोघंजणही निघालेले आहेत. त्याचमुळे आता वल्लरी ही खूप जास्त आनंदात असते. कारण की ईश्वरी अर्णव यांची ही पूजा ही अपूर्ण ठेवण्यासाठी वल्लरीले आणि देशमुखबाईंनी खूप प्रयत्न केलेले असतात. परंतु त्या दोघांचेही ते प्रयत्न अगदी फेल केलेले असतात. कारण की त्यांनी जे काही माणसांना मारायला पाठवलेलं असतं ईश्वरी आणि अर्णवला, त्या दोघांचाही तो डाव अयशस्वी होतो. आणि त्याचमुळे आता फायनली इथे ईश्वरी अर्णव दोघंही निघालेले असतात. परंतु देशमुखबाईने वल्लरीला सांगितलेलं असतं की राकेश आहे तो राकेश सगळं आता व्यवस्थित करणार आहे. म्हणजेच राकेश हा आता जेलमधून सुटून या दोघांची वाट लावणार आहे हे आता वल्लरीला समजलेलं असतं. त्यामुळे आता वल्लरी ही देशमुखला फोन लावून सांगते की आता हे लोक घरातून बाहेर पडलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला जे काही करायचं आहे ना ते लवकरात लवकर करा. तेव्हा देशमुखबाई म्हणते की तू मला ऑर्डर देतेस का? तेव्हा मग ती म्हणते की नाही, मी तुम्हाला ऑर्डर देत नाही आहे, मी तुम्हाला क्लिअरली सांगते की हे दोघंजण आता निघालेत आणि रस्त्यातच जर काही करता आलं तर ते बघा. देशमुख म्हणते की मी थांबले. आता तो राकेश काय करतोय, कुठे मला भेटतोय, या सगळ्या गोष्टी मला बघायच्यात. तोपर्यंत तू आता माझा वेळ काढू नको, चल तू आता माझा फोन ठेव. असं म्हणून आता ती फोन कट करून टाकते. आणि त्यानंतर इथे राकेश बरोबर त्याच वेळेला देशमुखबाईला कॉल करतो आणि तिला सांगतो की हे बघा, असं असं आहे, मी या रोडवर तुम्हाला भेटेल, त्यामुळे कसलाही विचार न करता आता तिथे माझ्यासाठी तुम्ही गाडी घेऊन उभं राहा, मग मला पुढे काय करायचं ते मी बघतो. नंतर मग आता देशमुखबाई ही राकेशशी सगळं काही बोलून घेते आणि ती निघालेली असते तडक तिला राकेशने जिथे सांगितलं आहे तिथे. आता मुद्दामच राकेश हा बाहेर म्हणजेच जेलमध्ये असताना विचार करतो की चला आता वेळ आलेली आहे आपला प्लॅन वर्क करण्याची. आणि त्याचमुळे त्याच्या प्लॅननुसार त्याने आता मुद्दामच कसलं तरी फेस इनोचं वगैरे पाकिट असतं ते आता फेस आणलेलं पाकिट म्हणजे स्वतःच्या तोंडात ठेवलेलं असतं. आणि त्या तोंडाला जसा काही फेस यायला लागतो तसा तो जोरजोरात ओरडायला लागतो आणि असा थरथरल्यासारखा करायला लागतो. तेवढ्यात सगळे पोलीस तिथे जमतात आणि विचारतात की काय रे बाबा, काय झालं? तेव्हा तो म्हणतो की मला त्रास होतोय. तेव्हा मग आता राकेशच्या तोंडातून जशी फेस यायला सुरुवात होतं त्याच वेळेला आता राकेशला पोलीस धरतात आणि म्हणतात की चला रे, ॲम्ब्युलन्स बोलवा, इमर्जन्सी, याला काहीतरी होतं आहे, याला लवकरात लवकर चला, नाहीतर या माणसाचा जीव जायचा आणि नाव यायचं आपल्यावरती. असं म्हणून आता राकेशला तिथून बाहेर काढलं जात असतं. राकेश मनातल्या मनात खूपच खुश होत असतो की चला फायनली माझं काम झालं, मी आता बाहेर जाणार, असं त्याच्या मनामध्ये एकंदरीत सुरू असतं. त्यानंतर मग आता इथे राकेशला अगदी थरथरल्यासारखं होत असतं. त्याला आता पोलिसांसोबतच ॲम्ब्युलन्समध्ये बसवतात आणि मग पोलीस तिथे जे ॲम्ब्युलन्समधला डॉक्टर असतो तो डॉक्टर हा त्याला बघतो आणि म्हणतो की सगळं काही व्यवस्थित आहे ना. तेव्हा मग डॉक्टर त्याला चेक करायला लागतात. त्याच वेळेला मग तिथून आता राकेशचा जो खरा चेहरा असतो तो पोलिसांना दिसायला सुरुवात होतो. म्हणजेच राकेश हा पोलिसांच्याच खिशामधून पटकन पिस्तूल काढतो आणि ते पिस्तूल तो आता पोलिसांच्या डोक्याला लावायला लागतो. आणि त्याच रस्त्यावरती आता पोलिसांना म्हणतो की इथल्या इथे गाडी थांबवा, लवकर थांबवा, नाही तर बघा तुमचं काही खरं नाही. तेव्हा मग पोलीस म्हणतात की 1 मिनिट थांब, असं काहीही करू नको,
परंतु राकेश ऐकायला तयार नसतो. तो म्हणतो की आत्ताच्या आता इथेच गाडी थांबवा, नाहीतर इथेच चौघांनाही ठार करून टाकेन, समजलं ना. त्यावेळेला मग आता पोलिसांकडे काहीही पर्याय नसतो. पोलिसांना तिथल्या तिथेच गाडी थांबवावी लागते आणि मग तिथेच आता गाडी थांबवल्यानंतर पोलीस इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की याला जे करायचे ते करू दे, चला बाजूला व्हा, असं म्हणून आता त्याला पटकन ते बाजूला म्हणजे रस्ता करून देतात. नाहीतर पोलिसांना तो बंदूक दाखवत असतो. त्या बंदुकीच्या धाकामध्येच आता पोलीस त्याला सोडून देतात आणि मग नंतर हे सगळं देशमुखबाई लांबून बघत असते, कारण की तिची गाडी असते ती त्याच्यासाठी वाट बघत असते. आता तिथून राकेश सुटण्याचा प्रयत्न करत असतो आणि गाडी पूर्णपणे थांबवण्याचा. तर इथे ईश्वरी ही अर्णवला म्हणते की अर्णव सर, सगळं काही व्यवस्थित होणार. आपण दोघंही आता फायनल राऊंडला पोचलोय. ज्याप्रमाणे आपण आपली पूजा पूर्ण केली आहे ना, त्याचप्रमाणे आपण आता सगळं काही काम पूर्ण करू. तुम्ही काळजी करू नका. आता इथे राकेश हा देशमुखबाईबरोबर निघून गेलेला असतो आणि त्यानंतर ती जी देशमुखबाई असते ती राकेशला चेंज करायला कपडे वगैरे देते, कारण की पोलीस त्याच वेशामध्ये राकेशच्या मागे लागू नयेत त्यासाठी देशमुखबाई पटकन आता त्याला गाडीमध्ये बसवते, एका ठिकाणी घेऊन जाते आणि नंतर त्याला चेंज करायला कपडे वगैरे देते. आता राकेश ते चेंज करतो, तोंडाला मास्क वगैरे लावतो आणि तो लावून तो आता निघालेला असतो. त्याच वेळेला आता त्या घटनास्थळी म्हणजे जिथे अर्णवची गाडी पोचलेली असते त्या गाडीकडे तो बघत असतो. स्पर्धेसाठी अर्णव पोचला आहे हे त्याच्या आता लक्षात आलेलं असतं, त्यामुळे तो आता तिथेच बघत राहिलेला असतो. ईश्वरी म्हणते की अर्णव सर, सगळं ओके तर आहे ना, म्हणजे मला काही गडबड वाटते का? तेव्हा अर्णव म्हणतो की नाही, मला काहीच गडबड वाटत नाही. तर आता देशमुखबाई अर्णव स्पर्धेमध्ये पोचला त्यामुळे आता जास्त जरा रागवलेली असते, पण तिला एक गोष्ट माहीत असते की आजच्या आज हे ईश्वरी आणि अर्णव दोघंजणही जाणार आहेत ढगात, त्यामुळे ती अगदी नॉर्मल बिहेव करत असते. ती तिच्या स्पर्धकांना वगैरे सगळ्यांना ऑल द बेस्ट विश करते आणि मुद्दामच अर्णव आणि ईश्वरी यांनाही बेस्ट ऑफ लक देते. परंतु ईश्वरी अर्णव यांना काही समजत नाही हिचं नेमकं काय चालू आहे ते. त्यानंतर आता इथे जे अँकर असते ती म्हणते की सगळे फायनलिस्ट आपले राऊंडमध्ये पोचलेले आहेत ना, चला आपला फायनल राऊंड आजचा खूपच धमाल अँड इंटरेस्टिंग असणार आहे. तेव्हा मग ईश्वरी अर्णवला म्हणत असते की अर्णव सर, ही बाई आहे ना मुद्दाम आपल्या पुढे पुढे करायला बघणार. आपल्याला हिच्यावर जराही विश्वास ठेवायचा नाही आहे. ती काहीही करू शकते, आपल्याला मागच्या राऊंडमध्ये लक्षात आलं आहे. त्यामुळे जरीही तिने विश करायला काही केलं तरीही आपण तिच्या कोणत्याही प्रकारच्या बोलण्याला बळी पडायचं नाही. आता मग अँकर म्हणत असते की आपले 2 राऊंड कंप्लीट झालेले आहेत. फायनल आता 3रा राऊंड आपला असणार आहे आणि आर्ट विथ फ्युजन असं म्हणून आता कलेबरोबरच त्याचं सौंदर्य कसं सादर करायचं आहे हा सगळा हा एकंदरीत 3रा राऊंड असतो. आणि 3ऱ्या राऊंडसाठी सगळ्यांना शुभेच्छा दिल्या जात असतात. आणि 3ऱ्या राऊंडमध्ये जी एक आपली पार्टनर डान्स पार्टनर आहे ती पार्टनर जे काही करेल त्याचप्रमाणे आता 3ऱ्या राऊंडमधल्या स्पर्धकाला करायचं असतं. म्हणजे आता समजा ईश्वरी जर डान्स करेल तर अर्णवला ते सगळं तिचं चित्रीकरण म्हणजेच तिच्या एकंदरीत पेंटिंग काढून ते दाखवायचं असतं. आता सगळे स्पर्धक बघत असतात की नेमके पॉईंट्स कशाबद्दल आणि काय असतात. ईश्वरी अर्णवला सांगते की सर, तुम्ही लक्षात ठेवा, मी डान्स करणार आहे भरतनाट्यम, त्याप्रमाणेच तुम्हाला एखादं चित्र तयार करायचं आहे, नाहीतर मग तुम्हाला वेगळं काहीतरी करता येणार नाही. त्यामुळे मी ज्याप्रमाणे सादर करेन त्याकडे तुमचं अगदी बारीक लक्ष असू दे, म्हणजे सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित होऊ शकतील. त्यानंतर मग आता हे सगळं होत असताना राकेश हा वाट बघत असतो की कधी एकदा ईश्वरी आणि अर्णव माझ्या तावडीमध्ये सापडतात आणि नंतर मग मी पुढे कसं आणि काय करतो ते. त्यानंतर मग आता इथे राकेश हा वाट बघत असतो आणि देशमुखबाईवरती त्याचं पूर्णपणे लक्ष असतं. त्याने खरं तर बॉम्ब आणलेला असतो, परंतु आता बॉम्ब हा गाडीत ठेवणार कधी. आणि समजा ईश्वरी आणि अर्णव हे फायनल स्पर्धेमध्ये घरी म्हणजेच आजच जर निकाल लागला तर मग पुढचं काही होऊ शकत नाही. यासाठी राकेश आता विचार करतो की यांना बॉम्बने उडवण्यापेक्षा इथे भरपूर पब्लिक आहे, रिस्क घ्यायला नको. आता देशमुखबाई पण लगेच ओरडते, म्हणजेच राकेशला बाजूला घेऊन त्याच्याशी बोलत असते की हे बघ राकेश, इथे भरपूर लोक आहेत आणि कोणाच्याही जीवाची रिस्क नको.
जर पकडलो गेलो तर मग प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे आता फक्त एकच टार्गेट क्रिएट कर, ते म्हणजे ईश्वरी आणि अर्णव यांना संपवण्याचं. त्यांना तू आता कसं संपवू शकतोस याचा तू विचार कर. तर पोलिसांची जी बंदूक पळवलेली होती राकेशने, तीच बंदूक आता राकेशजवळ असते आणि त्यामुळे राकेश मनात विचार करतो की हो, मला आता समजलं की मला पुढे काय करायचं आहे. जी बंदूक आहे तीच बंदूक आता ईश्वरी आणि अर्णव यांना संपवण्यासाठी वापरायची. कारण की आता ही जी बंदूक पोलिसांची मी वापरणार आणि तिथल्या तिथेच टाकून मी पसार होऊन जाणार आहे आणि त्यामुळे कोणावरही कोणाचा संशय येणार नाही. तर इथे आता सगळेजणं कंबर कोचून लास्टच्या राऊंडला तयार झालेले असतात, थर्ड राऊंडसाठी. तर मग नम्रता आता आकाशला म्हणत असते की आकाश, तुम्हाला लक्षात आहे ना, आपल्यालाच हा राऊंड जिंकायचा आहे, दुसरं कोणालाही हा राऊंड जिंकू द्यायचं नाही आहे. तर इथे ईश्वरीला आठवत असते गुरुजींचे वाक्य, ते म्हणजे एकदा की ईश्वरी आणि अर्णव या दोघांनीही हे पूर्ण केलं म्हणजे त्यांचं जे जे काही व्रत आहे ते पूर्ण केलं, मग त्यांना त्यांचं कंपनी वाचवण्यापासून किंवा त्यांची हे जे यश आहे ते मिळवण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही, असं म्हणून आता इथे हे सगळं दोघंजणही करत असतात. त्यानंतर इथे आता अर्णव आणि ईश्वरी हे दोघं आपापल्याच विचारांमध्ये असतात. त्यानंतर डान्स चालू करण्यासाठी अर्णव ईश्वरीला ऑल द बेस्ट करत असतो. पहिला क्रमांक हा असतो तो म्हणजे त्या देशमुखबाईच्या स्पर्धकांचा. सौदामिनी क्रिएशन्सचे जे डान्स असतात ते खूपच उत्तम झालेले असतात. त्याचप्रकारे त्यांचं जे आर्ट आहे तेही अगदी उत्तम सादर केलेलं असतं आणि त्याचमुळे त्यांना आता आनंदामध्ये या सगळ्या गोष्टी करायला मिळालेल्या असतात. आणि म्हणूनच आता हे सगळं होत असताना राकेशला इथेच थांबवायला चाललेली असते आणि देशमुखबाई म्हणते की आता पुढचा नंबर जेव्हा अर्णव आणि ईश्वरी यांचं असणार आहे त्याच वेळेला तुला काहीतरी करायचं आहे. एके ठिकाणी ईश्वरी, अर्णव आणि दुसऱ्या ठिकाणी आता असतात तो म्हणजे राकेश आणि देशमुखबाई. तर पोलीस हे राकेशचा माग घेत घेत सगळीकडे फिरत असतात आणि त्याच वेळेला त्यांना CCTV आणि बाकीच्या गोष्टींमधून राकेश हा त्या स्पर्धेच्या ठिकाणी शिरताना दिसलेला असतो. त्यामुळे आता इन्स्पेक्टर साहेब हे त्या स्पर्धेच्या ठिकाणी जात असतात राकेशचा शोध घेण्यासाठी. तेवढ्यातच आता ईश्वरी तिचा डान्स सुरू करणार असते आणि राकेश हा मागून बंदूक घेऊन असतो. म्हणजेच ईश्वरी आणि अर्णव या दोघांनाही एकाच वेळी मारण्यासाठी राकेशने हे सगळं घडवून आणलेलं असतं. आता त्याच वेळेला ईश्वरी ही डान्स करायला घेते, सुरुवात करणार. तेवढ्यातच इन्स्पेक्टर साहेब तिथे येतात आणि राकेशलाच मागून ते गोळी घालतात आणि त्याचमुळे तेवढ्यातच आता राकेशला गोळी लागल्यामुळे त्याच्या हातातली बंदूक खाली पडते आणि राकेश हे जे काही करायला जाणार असतो ईश्वरी आणि अर्णवला मारण्याचा प्लॅन, तो त्याचा फ्लॉप होतो. आणि इथे आता बंदुकीचे जोरात आवाज आल्यामुळे सगळे इकडे तिकडे पळायला लागतात. आता अशा प्रकारे देवाच्या कृपेने ईश्वरी आणि अर्णव ह्या दोघांचाही जीव वाचलेला असतो. नेमकं पुढे काय घडणार आहे पाहणं अगदी रंजकतेचं ठरेल. असेच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.